हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आता उन्हाळा आला आहे, तर प्रत्येकाला लिंबू सरबत प्यावंसं वाटतं आणि त्याच टायमिंगला म्हणजे उन्हाळ्यात लिंबू खूप महाग होतात. तर अशा टायमिंगला काय करायचं, थोडंसं म्हणजे उन्हाळा यायच्या आधी काय करायचे, जेव्हा लिंबू स्वस्त असतील तेव्हा ते जास्तीचे घेऊन आपण लिंबू सरबतचं प्रिमिक्स करणार आहोत. तर इथं मी लिंबू घेतलेले आहेत, म्हणजे पिवळसर लिंबू असे बघून, ज्याने त्याची काय असते, पातळ अशी साल असते आणि आतमध्ये रस खूप असतो. तर लिंबू कापताना काय करायचं, आधी छान असं चोळून घ्यायचं कट्ट्यावर किंवा चॉपिंग बोर्डवर. इथं दाखवल्याप्रमाणे छान असं अशा पद्धतीने छान प्रेस करून हलक्या हाताने चोळून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा कापतो लिंबू तेव्हा त्याचा पूर्णपणे आपल्याला रस मिळतो. तर आणि म्हणजे एकदम हलके होतात, सॉफ्ट होतात, जेणेकरून त्यातला पूर्णपणे रस आपल्याला घेता येतो. इथं दाखवल्याप्रमाणे अशा म्हणजे प्रत्येक लिंबाचा रस आपण असा वाटीमध्ये काढून घेणार आहोत. एका वाटीमध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्याचं प्रमाण कळेल. म्हणजे त्याच वाटीने आपण साखर देखील मोजून घ्यायची. म्हणजे गोडवा आणि म्हणजे लिंबाच्या रसाचं जे हे आहे ते एक इक्वली मॅच होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने जे आपण आधी पिळलेला लिंबू आहे तो दुसऱ्या लिंबूच्या वर म्हणजे परत ठेवला आणि प्रेस करून घेतलं, जेणेकरून थोडाफार जर त्याच्यात रस उरलेला असेल तर तो पण निघून जाईल. आणि आता अशा पद्धतीने छान सगळ्या लिंबूचा रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. आता इथं सगळे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला 1 वाटी इतका रस मिळतो. वाटीचं प्रमाण तुमच्यावर म्हणजे तुम्ही कपचं प्रमाण घेऊ शकता किंवा एखादी कुठली पण वाटी सेट करू शकतात. मी इथं मीडियम साईजची वाटी घेतली आहे. तर तुम्ही कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता. मला इथं 8 ते 9 लिंबू लागले. म्हणजे मीडियम साईजचे लिंबू होते म्हणून 8 ते 9 लिंबू लागले. जर मोठा असेल तर कमी देखील लागू शकतो. आता इथं आपला 1 वाटी रस हा तयार आहे. हाच रस आता एका मोठ्या पसरट असं ताट घ्यायचं किंवा मोठी परात असेल तर ती घ्या. जेणेकरून आपल्याला साखर मिक्स केल्यानंतर हे छान असं पसरवता येईल. आता हा लिंबाचा रस आहे, तो छान असा गाळून घ्यायचा, जेणेकरून काय होतं, त्याच्यामध्ये जर थोडंसं काही आलं असेल रसामध्ये गाळताना तर ते निघून जाईल. तुम्ही बघू शकता थोडीशी अशी खर आहे त्याच्यामध्ये, ती काढून टाकायची, म्हणजे जेव्हा आपण लिंबू सरबत करतो तेव्हा गाळायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने छान गाळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता गाळून घेतल्यानंतर स्वच्छ आणि अगदी म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा पण गाळ नाही आहे असा आपल्याला रस मिळालेला आहे. तर आता इथं 1 वाटी रसासाठी आपण 3 ते 3.5 वाटी साखर टाकायची. मी इथं 3 वाटी भरून गच्च भरून साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी म्हणजे 2-3 चमचे साखर आणि ॲड करू शकता, काही हरकत नाही. 1 वाटी लिंबाच्या रसासाठी 3 वाटी साखर इथं आपण वापरलेली आहे. आता हे 3 वाटी साखर टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करायचं, म्हणजे लिंबाच्या रसात साखर छान अशी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायची आणि हे आपण सुकवायला ठेवणार आहे. तर सुकवायला ठेवताना हे डायरेक्ट उन्हात ठेवायचं नाही आहे आपल्याला. कारण काय होतं, डायरेक्ट जर कडक झालं ते तर आपलं म्हणजे हे पूर्ण जी साखर आणि जे लिंबाचा रस आहे तो पूर्णपणे ताटाला चिटकून बसेल. आपण ह्याला 2 ते 3 दिवस सुकवणार आहोत, ते पण फॅनखाली सुकवायचे. फॅनखाली सुकवल्यानंतर काय होतं, हे हळूहळू म्हणजे सुकतं आणि आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ते खरडून खरडून काढता येतं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. छान असं पसरून घ्यायचं. सुकवण्यासाठी म्हणजे हे ज्या भांड्यामध्ये आपण सुकवणार आहोत, तर ते भांडं पसरटच घ्या. शक्यतो मोठी परात किंवा मोठं ताट पसरट असेल त्याच्यात तेच घ्या, जेणेकरून हे पटकन सुकतं. तर आता हे छान असं सेट झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आता हे आपण दुसऱ्या दिवशी बघूया. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता अगदी छान असं मिक्स झालेलं आहे. थोडासा ड्रायनेस आलेला त्याला, म्हणजे थोडं घट्ट झालेलं आहे ते असं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, प्रत्येक दिवशी याला आपण सुट्टं करायचं आहे, म्हणजे चमच्याच्या साहाय्याने ह्याला छान असं खरडून काढायचं आहे. कारण काय होतं, जर डायरेक्ट ठेवून दिलं तसं डायरेक्ट तिसऱ्या दिवशी बघितलं तर ते पूर्णपणे ताटाला चिटकून बसेल. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची. प्रत्येक दिवशी आपल्याला याला सुट्टं करायचं आहे. आता हा आहे तिसरा दिवस, तर तिसऱ्या दिवशी हलकंसं फक्त त्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर हे पण पूर्णपणे सुकवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता त्याचे असे गोळे गोळे तयार होत आहेत, ते पूर्णपणे फोडून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा त्याला एकदम ड्राय सुकल्यानंतर वाटू तेव्हा ते आपल्याला छान वाटलं जाईल. आता हा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी पूर्णपणे हे सुकलेलं आहे, त्याचे गोळे गोळे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर वाटलं तर थोडासा ओलावा आहे तर अजून 1 दिवस ठेवा आणि मगच वाटा. आता वाटताना काय करायचं, याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण मीठ टाकणार आहोत. याच्यामध्ये काळं मीठ वापरू शकता तुम्ही, असेल तर वापरा, नसेल तर आपलं घरातलं रेग्युलर पांढरं मीठ टाकलं तरी चालते. आता इथं सब्जा मी भिजवले आणि एकदम फाईन पावडर आपल्याला तयार करायची त्याच्यामध्ये. सब्जा बी 1 चमचा टाकले आणि 1 ते 1.5 चमचा एका ग्लासासाठी
पुरेसा होतो आणि मस्त असं सरबत आपलं तयार होतं. तर वाटताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कंटिन्यू असं फिरवायचं नाही आहे. थोडं थांबून थांबून फिरवायचं. कारण काय होतं, कंटिन्यू जर फिरवलं तर हीट तयार होते आणि थोडंसं मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते आणि मग ते वाटल्या जाणार नाही एकदम बारीक. तर अशा पद्धतीने प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये झटपट प्रीमिक्सपासून लिंबू सरबत तयार करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.